सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली। हे सरकार जे बोलते ते करून दाखवते असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असणाऱ्या चौंडी येथे केले। आचारसंहिता असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती त्यांचे जन्मस्थळ असणाऱ्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे रविवारी साजरी करण्यात आली। कोपरगाव शहरात विना परवाना बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी एक ब्रास वाळू आणि ट्रॅक्टरसह एकूण 6,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुसरी कारवाई गोदावरी नदी पात्रात सुरेगाव शिवारात झाली असून पोलिसांना पाहून ट्रॅक्टर चालकाने पळ काढला। सदरचा ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केला असून ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून त्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे। यामुळे रस्ते खराब होत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे। या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी महत्त्वपूर्ण व आक्रमक भूमिका मांडली आहे। माजी आमदार अरुणकाका जगताप हे या मतदारसंघातून दोनदा अपक्ष म्हणून निवडून आले होते। त्यांना आणि आमदार संग्राम जगताप यांना या निवडणुकीचे अचूक गणित आणि जोडण्या लावण्याची उत्तम हातोडी आहे। पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील प्रदीप धोंडीराम केळगंद्रे या युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी त्याच्या सासू सासऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मयत मुलाचे वडील धोंडीराम तानाजी केळगंद्रे यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार प्रदीपचा विवाह 7 फेब्रुवारी 2022 रोजी मिरजगाव येथील योगिता युवराज इंगळे हिच्याशी झाला होता। शेळी लगत असलेल्या सावळी विहीर बुद्रुक दरम्यान रविवारी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान बस व कारच्या भीषण अपघातात कार मधील 2 सख्या भावांचा मृत्यू झाला तर कार मधील 3 व बस मधील 8 प्रवासी असे एकूण 11 व्यक्ती या अपघातात जखमी झाले। यात महिलांची संख्या मोठी असून सर्व जखमींवर साईबाबा संस्थानच्या सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। अधिक माहिती अशी की राहता येथील विशाल काशीनाथ कांबळे व महेश काशीनाथ कांबळे तसेच बहीण प्रियंका रवींद्र ससाने व 2 लहान मुले हे नाशिक येथे विशाल कांबळे यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने ते कार मध्ये जात असताना सावळी विहीर शिवारात समोरून येणाऱ्या पनवेल शिर्डी या एसटी बसची व कारची समोरासमोर धडक झाली। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत असताना केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नाफेड मार्फत प्रति किलो 15.80 रुपये दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र हा निर्णय केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित ठेवण्यात आल्याने अहिल्यानगरसह राज्यातील इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते माजी जिल्हा प्रमुख उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले आहे। शेवगाव तालुक्यातील बहुतांश गावात रविवारी दिनांक 31 मे रोजी मान्सून पूर्व पावसाने आणि अचानक झालेल्या वादळी वाऱ्याने हजेरी लावल्याने घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। यामध्ये शेवगाव तालुक्यातील मुरमी या गावात रात्री 10च्या सुमारास झालेल्या पावसाने आणि वादळी वाऱ्यांमुळे येथील 10 ते 15 घरांचे पत्रे हे कागदासारखे उडाले असून घरातील धान्य आणि
संसार उपयोगी साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणात नासधूस होऊन येथील ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान होऊन काही ठिकाणी लहान लहान मुलांना देखील इजा होऊन मुरमी गावातील 10 ते 15 कुटुंब उघड्यावर आले आहेत। तरी प्रशासनाने तत्काळ नुकसानग्रस्त कुटुंबांची पाहणी करून शासन स्तरावर तत्काळ नुकसान भरपाई घ्यावी अशी मागणी लाड जवळगाव ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच शहादेव शिंदे तसेच मुरमी गावाचे ज्येष्ठ नेते शेषराव वंजारी यांनी केले आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। अनेक ठिकाणी सुरुवातीलाच अवकाळीचा तडाखा बसला। वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळला। दिवसभराच्या उकाड्यानंतर आलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात कमालीचा गारवा निर्माण झाला। मात्र या पावसामुळे ग्रामीण भागात शेतकरी वर्गाचे हाल झाले। या अवकाळीने काही घरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। काही शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याचंही माहिती समोर आली आहे। अचानक झालेल्या वाऱ्यांमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे। वादळानंतर परिसरात पत्र्याचे तुकडे दिसत होते। रात्रीच्या वेळी जनावरांना आणि माणसांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी तात्पुरती व्यवस्था केली। मात्र वाढते तापमान आणि अवकाळीचा धोका लक्षात घेता संरक्षणाची तातडीची गरज निर्माण झाली आहे। 7 वाजता गुरंढोरं बांधायला गेलो आणि 7 वाजता अचानक वादळ आलं। मी खाटोर झोपलो होतो, मला मुक्का मार लागला, पोराला हाताला लागलं, काही सुचलं मला, कुठं पळावं काही सुचलं नाही। माझी नुकसान झाली, फ्रीज फुटलं, कपाट 2-2.5 लाख रुपयाचं नुकसान झालं। अख्खं घर उकांडात झालं, धान्य गेलं, मुक्का मार लागला। अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा करून मला न्याय द्यावा। भाऊसाहेब बाबासाहेब माळी, राहणार मुरमी, येथे संध्याकाळी 7:30 ते 7:45च्या दरम्यान चक्रीवादळाचा प्रवाह आल्यामुळे माझे घर 50 बाय 30चे असून एकही पत्रा घरावर शिल्लक राहिलेला नाही व घरातील अत्यावश्यक वस्तू, धान्य, धुन्य हे सगळं याचं अति नुकसान झालं। कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या पत्र्याने कापल्यामुळं आणि शासनाने याची अति तातडीची दखल घेण्यात यावी। जर अति तातडीची दखल घेण्यात नाही आली तर आम्ही आमरण उपोषण केल्याशिवाय सोडणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला। त्यांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही आणि समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य केले। त्या न्यायप्रियता आणि शक्तीचे प्रतीक होत्या। त्या युगपर्वतक राजमाता होत्या। त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे। कोपरगाव जिल्ह्यात तसेच परिक्षेत्रात कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या राज्य पोलीस मुख्यालयाकडून 30 मे रोजी जाहीर करण्यात आल्या। या बदल्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची जिल्ह्याबाहेर धुळे जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक कुंभार यांनी 10 जून 2025 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचा कारभार स्वीकारला होता। गेल्या वर्षभरात त्यांनी प्रभावी कामकाज करत कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांशी चांगला जनसंपर्क निर्माण केला। त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या कारवाया आणि गुन्ह्यांची उकल करण्यात आली। दरम्यान पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या बदलीनंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याची धुरा आता कोणाकडे सोपवली जाणार याकडे नागरिकांसह पोलीस विभागाचेही लक्ष लागलं आहे। शेवगाव तालुकास्तरीय गाव निवडीच्या प्रक्रियेत वाघोली गावाला जाणीवपूर्वक वगळण्यात असल्याचा आरोप करत वाघोली ग्रामस्थांच्या वतीने शेवगाव पंचायत समिती समोर मुंडन आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला। बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे गट विकास अधिकारी विठ्ठलराव नागरगोजे यांनी तपासणी करून शेवगाव तालुक्यातील गाव निवडीच्या नोंदी केल्या आहेत। मात्र या प्रक्रियेत वाघोली गावावर अन्याय झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। आंदोलनाची सुरुवात परिसर स्वच्छता अभियानाने करण्यात आली। त्यानंतर राजेंद्र जमधडे, डॉक्टर नीरज लांडे, भीमराज सागडे, कचरू चौथे, मखराव पांढरे, बाबासाहेब
गाडगे, काकासाहेब अल्लाड, संजय शिंदे, मयुरी ब्राह्मणे, शिवाजी भिसे, महेश म्हस्के, अनंत उकिरडे यांनी मनोगत व्यक्त करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। यावेळी उमेश भालसिंग यांनी आरोप केला की आर्थिक देवाणघेवाण करून आमच्या गावावर अन्याय करण्यात आला। अधिकारी यांच्या आर्थिक देवाणघेवाणा मुळे उत्कृष्ट उपक्रमाची बदनामी होत आहे। आम्हाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। तसेच जोपर्यंत इन कॅमेरा सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील। मुख्यमंत्री चौंडी येथे कार्यक्रमासाठी येणार असून तेथेही मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा उदात्त हेतू ठेवून महाराष्ट्र राज्य सरकारने अतिशय उदात्त हेतू ठेवून एक अभियान चालू केलं आणि त्या अभियानामध्ये बीड जिल्हा केस तालुक्यातले विठ्ठल नागोरगोजे म्हणून व्हिडिओ आले होते। त्यांनी तालुक्यातले सर्व निकष पाहून त्या ठिकाणी अतिशय काही देणं घेणं करून त्या ठिकाणी तालुक्यातल्या काही गोष्टी आमच्या विरोधात नेऊन घातल्या। आज आदर्श गाव वाघोली तालुक्यातलंच नाही तर राज्याचं प्रतिनिधित्व करत आहे आणि अशा परिस्थितीत त्या ठिकाणी काही चिरीमिरी करून जर अधिकारी अशा पद्धतीनं हे करत असतील तर आमच्या वाघोली ग्रामस्थांच्या वतीनं आणि तालुक्यातले जवळपास सगळे जबाबदार प्रतिनिधी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आम्ही या ठिकाणी येऊन पंचायत समितीची स्वच्छता केली, मुंडन आंदोलन आम्ही करणार आहोत आणि या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। आम्ही यानंतरही थांबणार नाही आहोत। आम्हाला जोपर्यंत आमची मागणी अशी आहे, जोपर्यंत शासन या ठिकाणी पुन्हा एकदा निरीक्षण करत नाही, इन कॅमेरा निरीक्षण करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहणार आहे। सह्याद्री टॉप 10 वर आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।